आज आपण रुद्र या विषयावर माहिती घेणार आहोत. आता खरं सांगायचं तर हा जो रुद्र आलेला आहे हा ऋग्वेदाच्या 5व्या अध्यायात हे रुद्र सूक्त आहे आणि त्यातून हा रुद्र म्हणण्याची प्रथा पडलेली आहे. काय या रुद्रामध्ये? तर एकंदर 11 म्हणजे 11 रुद्र आहेत. या 11 रुद्रांची स्तुती या स्तोत्रात आहे. मग आता 11 रुद्रांमध्ये आपल्याला माहितीचे रुद्र कुठले? तर मारुती, हनुमान हा रुद्र होता आणि भगवान शंकर हे रुद्र आहेत. असे 11 रुद्र आहेत, पण त्याची आपल्याला नावं आत्ता समजण्याची गरज नाही. या रुद्रांचं जे सूक्त सुउक्त म्हणजे चांगलं बोललेलं, सूक्त शब्द असा बनलाय, सुउक्त म्हणजे सूक्त. तर हे रुद्र सूक्त यामध्ये रुद्राची स्तुती आहे. याचे 2 भाग आहेत. पहिला भाग आहे नमक. हा नमक भाग जो आहे त्यात 11 अध्याय आहेत आणि दुसरा भाग आहे तो आहे चमक. आता नमक आणि चमक म्हणजे काय? तर नमक म्हणजे त्याच्या शेवटी, प्रत्येक वाक्याच्या शेवटी नमहा नमहा असं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या रुद्र रूपाला नमस्कार केलेला आहे, म्हणून तो भाग म्हणजे नमक. आता दुसऱ्या भागात मानवाची वृत्ती अशी असते की आधी कोणाची तरी स्तुती करायची, त्याला खुश करायचा आणि नंतर त्याच्याजवळ काहीतरी मागायचं. ही मानवी प्रवृत्ती आहे आणि तीच रुद्र सूक्तात सुद्धा आढळून येते. दुसरा भाग आहे चमक. त्यात काय आहे? च मे च मे. च म्हणजे आणि मे म्हणजे माझ्यासाठी, मला. मग द्रविणम च मे म्हणजे मला द्रव्य मिळू दे. तर पुन्हा आपण पाहूया. च म्हणजे आणि मे म्हणजे मला, माझ्यासाठी. तर हे जे सूक्त आहे त्यामध्ये 2 भाग आहेत, नमक आणि चमक. हे नमकाचेही 11 अध्याय आहेत आणि चमकाचेही 11 अध्याय आहेत. आणि हे बहुतेक वेळा शंकराच्या उपासनेसाठी म्हणून हे रुद्र सूक्त वापरलं जातं. गुरुजी सुद्धा रुद्र म्हणतात गुरुजींना बोलवलं की, पण त्याची संख्या सुद्धा 11 आहे. 11 वेळा रुद्र म्हणावा लागतो आणि शेवटी त्याचा काय आहे तो शेवट होतो. म्हणजे हे रुद्र सूक्त जे ते गुरुजींना जरी तुम्ही बोलवलं तरी हा रुद्र 11 वेळा म्हटला जातो. 11 या आकड्याला शंकराच्या उपासनेत महत्त्व आहे. म्हणून बिल्वपत्र ही व्हायची ती 11 व्हायची. पांढरी श्वेत पुष्प जी व्हायची ती सुद्धा 11 व्हायची. म्हणून नमक सुद्धा 11 आहेत, चमक सुद्धा 11 आहेत. शंकराच्या उपासनेत 11 याला महत्त्व आहे. आता हा जो रुद्र आहे, मग रुद्र म्हणजे काय हो? तर रुद्र याचा अर्थ दुसऱ्याला घाबरवणारं जे रूप, शत्रूचा थरकाप उडवणारं जे रूप, ते रुद्र रूप. आणि ह्या रुद्र रूपालाच रौद्र असं म्हणतात. आणि एखादा मनुष्य चिडला, संतापला, तरी मराठी भाषेत सुद्धा आपण त्याला इतकं त्या रुद्र शब्दाला बसवून घेतलंय की आपण म्हणतो त्यांनी रुद्रावतार धारण केला.
म्हणजे काय, रुद्रावतार धारण केला म्हणजे दुसऱ्याच्या उरात धडकी बसेल असा तो संतापलाय की दुसऱ्यांना त्याची भीती वाटेल. तर रुद्रावतार हे पण आहे. आता याची माहिती आपण अगदी थोडक्यात घेतलेली आहे, पण या रुद्राचा आपण तुम्हा लोकांना केवळ समजावं म्हणून या रुद्रातल्या नमकाचा एक अध्याय आपण म्हणणार आहोत आणि हे रुद्राध्याय इथे आपण थांबवणार आहोत. आता 11 रुद्रांना नमस्कार केलाय मी म्हटलं, तर आता पहा मी म्हणते रुद्राचा नमकाचा पहिला अध्याय. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशवे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यम उतते नमः. यात इषुः शिवतमा शिवं बभूव ते धनुः. शिवा शरव्या या तव तया नो रुद्रगृडय. या ते रुद्रशिवा तनुरघोरा पापकाशिनी. तया नस्तनुवा शन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः. यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे. शिवाङ्गिरित्रतां कुरु माहिंसिः पुरुषै जगत्. शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि. यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मौ सुमना असत्. या ते हेतिर्मिवृष्टमहस्ते बभूव ते धनुः. तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुज. परिते अस्त्वायुधाया नाधनाय धृष्णवे. उभाभ्याम् उतते नमो बाहुभ्यां तव धन्वने. परिते धन्वने हेतिरस्मान् गृणक्तु विश्वतः. अथोय इषुधिस्तवारे अस्मन्निधेहितम्. नमकाचा पहिला अध्याय म्हणून संपलाय. ज्या भगवान शंकरांची ज्या 11 रुद्रांची आपण उपासना करण्यासाठी हे रुद्रसूक्त म्हटलं, त्या 11 रुद्रांना आपण प्रणाम करूया. त्यांनी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहावं अशी त्यांची प्रार्थना करूया आणि आपलं हे रुद्राध्याय इथेच आपण थांबवूया.